केस गळतीसाठी फक्त हेअर ट्रान्सप्लांट हा एकच उपाय आहे का, की बिना सर्जरीचे पण केस आपले वापस येऊ शकतात? आज आपण जाणून घेऊ की हेअर ट्रान्सप्लांट किंवा हेअर रिस्टोरेशन थेरपी काय असते आणि आपली जी केस गळत आहेत किंवा केस जात आहेत किंवा जे टक्कल पडले त्याच्यासाठी फक्त हेअर ट्रान्सप्लांट हा एकच उपाय आहे, की विदाउट सर्जरी जे नॉन सर्जिकल ऑप्शन असतात त्याच्यानी पण आपले गेलेली केस किंवा जे टक्कल पडले ते आपलं परत येऊ शकतं का आणि आपण परत पूर्वीची आपली केस वापस घेऊ शकतो का, हे जाणून घेऊ आपण. नमस्कार, मी डॉक्टर सूरज सिंग चौहान. मी एक डबल बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन आहे. मागच्या 8 वर्षापासून मी हेअर ट्रान्सप्लांट प्रॅक्टिस करतोय. आज जाणून घेऊ की केस गळती ही काय असते. सो जनरली मेल आणि फिमेल म्हणजे पुरुष आणि स्त्रियांमध्ये मेल पॅटर्न हेअर लॉस आणि फिमेल पॅटर्न हेअर लॉस अशा 2 पद्धतीचे हेअर लॉस असतात, ज्याला आपण अँड्रोजेनिक ॲलोपेशिया हे सगळ्यात मोस्ट कॉमन असतं. त्याच्यामध्ये पॅटर्न हेअर लॉस कसं असतो की पुरुषांमध्ये पुढून मागे हळूहळू हळूहळू आधी इथले केस जातात, साईडचे केस जे आपल्याला फ्रंटोटेम्पोरल रिसेशन म्हणतो आपण. हेअरलाईन जाते. हेअरलाईन म्हणजे जे आपली समोरून जे केस दिसतात सगळ्यात पुढची केस त्याला आपण हेअरलाईन म्हणतो. ती केस मागे मागे जातात म्हणजे हेअरलाईन आपली रिसीड होते, मागं मागं सरकत जाते. त्यानंतर वर्टेक्सचा लॉस होतो, इथे टक्कल पडतात, बऱ्याच लोकांना इथे टक्कल पडतात आणि सगळं मग हळूहळू हळूहळू मागे जाते आणि फक्त ही बाजूची स्ट्रीप आणि मागची स्ट्रीप राहते. त्याला आपण क्लासिफाय केलेले 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 म्हणजे हायेस्ट असतो, जे फक्त परमनंट केस उरतात तिथे आपण ग्रेड 7 म्हणतो. तर हे जे क्लासिफिकेशन असतं ग्रेड 1 आणि ग्रेड 2 या क्लासिफिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण बिना सर्जरीचे पण आपले केस वापस मिळवू शकतो आणि जो होणारा पुढचा भविष्याचा लॉस आहे म्हणजे ग्रेड 3, 4 जे होणार आहे ते पण आपण रोखू शकतो. तर ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 मध्ये जर आपण कन्सल्टेशनसाठी आपल्या डॉक्टरांसोबत कन्सल्ट केलं तर आपल्याला बिना सर्जरीचे पण हे उपाय भेटू शकतात. तर बिना सर्जरीचे उपाय काय काय असतात हे आपण जाणून घेऊ. सो बिना सर्जरीमध्ये मायक्रोनिडलिंग, PRP, GFC, एक्झोझोम थेरपी, SVF म्हणजे स्ट्रोमल व्हॅस्क्युलर फ्रॅक्शन असे बरेच पद्धतीचे उपाय आहेत. त्याच्यानंतर लो लेवल लेझर थेरपी LLLT हे पण ऑप्शन एक आहे. तर तुमचं जे हिस्ट्री म्हणजे तुमची जी हिस्ट्री आहे आणि एक्झामिनेशन केलं जातं डॉक्टरांकडनं, त्या बेसिसवरती डिसाईड केलं जातं की तुम्हाला नॉन सर्जिकल ऑप्शन किती फायदा देऊ शकतं आणि तुमची जी केसांची क्वालिटी आहे किंवा तुमचा जो स्काल्प आहे त्याची काय क्वालिटी आहे, तुमचं जे न्यूट्रिशन आहे ते कसं आहे, तुमचं जे स्ट्रेस लेवल आहे किंवा दैनंदिन जे जीवन आहे जे लाईफस्टाईल आपण म्हणतो त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेतली जाते, त्याला असेस केलं जातं आणि तुमच्यासाठी जी योग्य नॉन सर्जिकल थेरपी असेल ती तुम्हाला ॲडवाईस केली जाते. आता सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना माहिती आहे PRP, GFC हे काय असतं. सो PRP आणि GFC हे काय असतं की तुमचं जे ब्लड आहे, रक्त घेतलं जातं, त्याला प्रोसेस केलं जातं. त्यातले जे ग्रोथ फॅक्टर्स असतात जे आपल्या हेअर ग्रोथसाठी इम्पॉर्टंट असतात ते फॅक्टर्स आपण लोकली इंजेक्ट करतो. प्रोसेस केल्यानंतर आपल्या स्काल्पमध्ये ते इंजेक्ट करतो आणि त्याच्याने आपली जी हेअर ग्रोथ आहे ती चांगली होते. तुमचा जो थिकनेस आहे हेअरचा तो चांगला होतो, क्वालिटी ऑफ हेअर इम्प्रूव्ह होते आणि जी डेन्सिटी आपल्याला दिसते म्हणजे विरळ जे केस दिसतात ते दिसायचं आपलं नाहीसं होतं. आणि जवळपास 4 ते 5 सेशनमध्ये म्हणजे महिन्याच्या अंतराने आपण एक सेशन देतो. अशा 4 ते 5 सेशन आपण जर घेतले तर ते खूप चांगला रिझल्ट त्याच्याने येतो आणि तुम्हाला शस्त्रक्रिया किंवा हेअर ट्रान्सप्लांट करायची गरज पडत नाही. वर्षानुवर्षे हा रिझल्ट पण आपला मेंटेन राहतो. मी स्वतः मागच्या 4 वर्षापासून नॉन सर्जिकल ट्रीटमेंटवरती आहे आणि माझे केस तुम्ही बघू शकतात की मला हेअर ट्रान्सप्लांटची गरज मी ऑटोमॅटिक 5 ते 6 वर्षांनी मी ढकललेली आहे पुढे. असंच तुम्हीही करू शकता. फक्त एकच तुम्हाला करायचं आहे की जेव्हा पण तुम्हाला वाटतं की माझी केस गळती जी आहे ती वाढलेली आहे किंवा मला जे केस माझी विरळ वाटत आहेत तर लगेचच तुम्ही प्लास्टिक सर्जनशी कन्सल्ट करायचंय. तुम्हाला माहिती आहे आजकाल हेअर लॉस बद्दल किंवा हेअर ट्रीटमेंटमध्ये बरेच लोक आहेत. तर नक्की रिसर्च करा आणि अभ्यास करून फक्त आणि फक्त बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जनकडेच तुम्हाला जायचं आहे. मी हे म्हणणार नाही की तुम्ही माझ्याकडेच या, पण तुमचे जे जवळपास असतील कोणीही प्लास्टिक सर्जन जे हेअर ट्रान्सप्लांटची प्रॅक्टिस करतात त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. बिकॉज तेच एक एक्सपर्ट असतात. जसं तुम्ही ऐकलं असेल की शेती कोण करतो, शेती सगळेच करतात, पण जो एक उत्कृष्ट शेतकरी असतो त्याला माहीत असतं की जमीन कशी पाहिजे, त्याला खत कोणतं लागतं, कोणत्या सीझनमध्ये कोणतं पीक घ्यायला पाहिजे, त्या पिकाला किती पाणी द्यायचं आणि त्यांना काय फवारणी करायची, हे सगळे माहिती त्यांना असतात एक चांगल्या उत्कृष्ट शेतकऱ्याला.
तसंच एक प्लास्टिक सर्जन जे आहे त्यांना कंप्लीट माहिती असते की कोणत्या पेशंटची हिस्ट्री काय असते, त्यांचं स्काल्प काय आहे, त्यांची हेअर क्वालिटी काय आहे, तर त्यांना काय ट्रीटमेंट दिल्यानंतर काय रिझल्ट येतो. हे एक एक्सपिरियन्स प्लास्टिक सर्जन तुम्हाला डेफिनेटली मदत करू शकतात. तर जरूर तुमचं सर्जन व्यवस्थित निवडा. आणि सर्जनकडे गेलो ह्याचा अर्थ असा नसतं की तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटच सांगणार. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी स्वतः नॉन सर्जिकल ट्रीटमेंटवरती आहे आणि पेशंट आला की मी स्वतः त्याला पहिले नॉन सर्जिकल ट्रीटमेंटच आम्ही ऑफर करतो. मेडिकेशन्स, गोळ्या आणि नॉन सर्जिकल इंजेक्टेबल थेरपी ह्याच्यावरती आरामात तुमचा जर ग्रेड 1, 2, 3 मध्ये असेल नॉर्वूड क्लासिफिकेशननुसार, तर तुम्हाला डेफिनेटली नॉन सर्जिकलचा बेनिफिट होतो आणि आरामात तुमचे 3-4 वर्ष तुम्ही पुढे ढकलू शकता हेअर ट्रान्सप्लांटचे. आणि त्याच्यावरती तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो तुम्ही वापस घेऊ शकता. तर तुम्हाला जेव्हा पण वाटतं की आता माझी केस गळती होतीये, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, कन्सल्टेशनला येऊ शकता. जर तुम्ही येऊ शकत नाही, तुमचं लोकेशन दूर आहे, तर तुम्ही व्हिडिओ कन्सल्टेशन घेऊ शकता आणि माझे सगळे व्हिडिओज बघू शकता. ॲस्थेटिक हबमध्ये आम्ही भरपूर सारे व्हिडिओज बनवलेले आहेत. सगळ्यांनी काही ना काही विषयावरती सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ मी ह्याच्यासाठी बनवतोय कारण बऱ्याच लोकांना खूप क्वेश्चन्स असतात की सर कधी कन्सल्ट करायचं किंवा काय करायचं, शॅम्पू काय वापरायचा किंवा केसांची केअर कशी घ्यायची, हे सगळं मी माहिती तुम्हाला आता देणार आहे. हेअर ट्रान्सप्लांट कधी लागतं की नाही लागत आणि नॉन सर्जिकल ऑप्शन किती बेनिफिशियल आहेत, हे सगळी माहिती तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटणार आहे. आपण चालू करूया की माहिती एकदा जेव्हा तुम्ही येता कन्सल्टेशनसाठी तर पूर्ण तुमची माहिती घेतली जाते. त्या माहितीच्या बेसिसवरती तुमचं एक्झामिनेशन केलं जातं. एक्झामिनेशन झाल्यानंतर आम्ही हे डिसाईड करतो. 90 to 95% केसेसमध्ये आम्ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट चालू करतो. त्याच्यामध्ये असतं की गोळ्या ते औषधं 4 ते 6 महिने आम्ही तुम्हाला गोळ्या देतो. त्या गोळ्या ह्या सप्लिमेंट्स असतात बेसिकली. त्याच्यामध्ये काहीही साईड इफेक्ट होत नाही. त्याच्यामध्ये ॲडिशनल बेनिफिट तुम्हाला नक्की होतो. जे पण तुमचं न्यूट्रिशनल थेरपीमध्ये कमी पडतं हे सगळे एलिमेंट्स त्याच्यामध्ये असतात आणि हेअर ग्रोथसाठी जे जे फॅक्टर्स लागतात त्या टॅबलेट्समध्ये ते न्यूट्रिएंट्स असतात. 100% म्हणणार नाही, पण 99% लोकांमध्ये तुम्हाला 4 ते 5 महिन्यामध्ये रिझल्ट दिसायला लगेच सुरू होतो. आणि सोबतच तुम्हाला जे शॅम्पू आम्ही देतो किंवा सिरम्स आम्ही देतो किंवा मिनॉक्सिडिल काही लोकांना आम्ही प्रिफर करतो, तर ते तुम्हाला कसं अप्लाय करायचंय, कसं आणि कधी किती वेळासाठी अप्लाय करायचं हे सगळं आम्ही सांगतो. ते व्यवस्थितरित्या जर तुम्ही फॉलो केलं तर हे दैनंदिन जीवनामध्ये जसं आपण तेल लावतो किंवा केसांची नॉर्मल केअर घेतो तसंच असतं. ॲडिशनल काही तुम्हाला एफर्ट्स ह्याच्यामध्ये घ्यायचे नाही, ॲडिशनल काही वेळ पण तुम्हाला काढायचा नाही. आपलं रुटीन कितीही बिझी जरी असलं तरी त्यामध्ये आपण हे फॉलो करू शकतो. दिवसातनं एकच गोळी खायची असते मॅक्झिमम वेळेस आणि 4 ते 6 महिन्यानंतर जेव्हा आम्ही बघतो रिझल्ट त्यावेळेस आम्ही ते स्टॉप पण करतो. त्याच्यानंतर मेंटेनन्ससाठी दरवर्षी 1 किंवा 2 महिने गोळ्या खायच्या असतात फक्त आणि त्या गोळ्यांचा काहीही म्हणजे साईड इफेक्ट नक्की नसतो. ॲडिशनल बेनिफिट तुम्हाला डेफिनेटली होतं. तर अशा सोप्या सरळ पद्धतीने तुम्ही नॉन सर्जिकल ऑप्शनवरती राहू शकता. आता रिसेंटली आम्ही 2 ट्रीटमेंट इथे करतोय. त्याच्यामध्ये SVT आणि एक्झोझोम थेरपी हे आहे. एक्झोझोम थेरपी हे इंजेक्शन थेरपी असतं. ते पण स्काल्पमध्येच आम्ही इंजेक्शन थेरपी देतो. त्याच्यामध्ये हेअर ग्रोथ जी आहे ती वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. PRP आणि GFC पेक्षा ही बेटर ट्रीटमेंट आहे. कॉस्ट थोडीशी जास्त आहे, पण जर तुम्ही ओव्हरऑल कॉस्ट अगर असेस केली तर एक्झोझोम थेरपीचे रिझल्ट खूप चांगले आहेत आणि ते ओव्हरऑल कॉस्ट तुम्हाला कमीच पडते. त्याच्यानंतर स्ट्रोमल व्हॅस्क्युलर थेरपी किंवा स्ट्रोमल व्हॅस्क्युलर फ्रॅक्शन थेरपी हे काय असतं, ह्याच्यामध्ये पण तुमचं ब्लड प्रोसेस केलं जातं. SVF हे परत स्काल्पमध्ये इंजेक्शन केलं जातं. त्याचे पण रिझल्ट खूप चांगले आहेत. ह्याच्यामध्ये आपले जे हेअर रूट्स आहेत त्याला जडशे जे आपण म्हणतो की म्हणजे जडापासून त्याला घट्ट बनवतं आणि आपली हेअर ग्रोथ ते वाढवतं. अशा पद्धतीनं आपण हे ट्रीटमेंट इथे देतो. त्याच्यानंतर लो लेवल लेझर थेरपी काय असतं की लेझर जे आहे ते लो लेवलला ठेवून आपण तिथे जर लेझर केलं स्काल्पवरती तरी पण आपली हेअर ग्रोथ चांगली होऊ शकते. ही पण ट्रीटमेंट आपण इथे करतो. तर जरूर तुम्ही नक्की भेट द्या आणि तुमच्या स्काल्पचं असेसमेंट करून घ्या आणि जर गरज असेल तरच आपण हेअर ट्रान्सप्लांट ॲडवाईस करतो तुम्हाला. माझा हेअर ट्रान्सप्लांटचा पण एक व्हिडिओ आहे, ते पण तुम्ही बघू शकता की हेअर ट्रान्सप्लांट कसं होतं, काय होतं, त्याच्या आधी काय असतं, नंतर काय असतं आणि रिझल्ट किती येतात, हेअर ट्रान्सप्लांट नंतर काळजी काय घ्यायची असते, कामावर कधी जाऊ शकतो, हे पण तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. धन्यवाद.